बंडखोरी आहे अशी एक चर्चा असते। मी म्हटलो ना की माझी निवडणूक ही ना महायुती विरुद्ध आहे ना महाविकास आघाडी विरुद्ध आहे। जे जळगाव शहरातले नागरिक गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी असह्य वेदना सहन करत आहेत। खरं तर त्यांना या ठिकाणी सर्व सुखसुविधा पुरवण्यासाठी जळगाव शहराचा विकास करण्यासाठी मला या ठिकाणी एक संधी हवी आहे। आणि निश्चितच आपण बघितलं असेल तर मी ज्यावेळेस महानगरपालिकेत उपमहापौर पदावर काम करत होतो त्यावेळेस जळगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत धोरणं ठरवून या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि निश्चितच तेच त्या पद्धतीचं जळगाव शहराच्या विकासाचं नियोजन करून जळगाव शहर विकसित करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि म्हणूनच या जळगाव शहराची निवडणूक मी लढत आहे। पक्षाविरोधी 30 वर्षापासून या जळगाव शहराचा विकास नाही। सुरेशदादा जैन यांच्या सरकारने व नेतृत्व केलं या जळगाव शहराचं, त्यांच्याही काळात विकास झाला नाही असं तुमचं अर्थ आहे? मी असं म्हटलो नाही की आदरणीय सुरेशदादांनी जळगाव शहराचा विकास केला नाही। निश्चितच जळगाव शहरात सुरेशदादा असताना त्यावेळी ज्या मूलभूत सुविधा होत्या त्या या ठिकाणी पुरवल्या गेल्या, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे काही अडचणींमुळे त्यावेळी या ठिकाणच्या तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न सुटले नाही। माता भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न जे होते ते ऐरणीवर आलेले होते ते तसेच राहिले। असे एक ना अनेक समस्यांनी जळगाव शहराला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणचे नागरिक त्रस्त आहेत। आणि तोच त्रास जो गेल्या अनेक वर्षापासून जळगावकर नागरिक सहन करत आहे त्या त्रासमुक्त करण्यासाठी जळगाव शहराला योग्य दिशा देऊन जळगाव शहराला यशाच्या मार्गावर नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। आज की तुम्ही माघारी घेणार आहेत, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सुद्धा तुमची भेट घेत चर्चा केली होती, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तुम्ही माघार घेतलेली नाही। काय ठाम आहे निवडणूक? खरं तर ज्या दिवशी मी माझं उमेदवारी अर्ज नामांकन केलं त्याच दिवशी मी निवडणूक लढण्याचा दृढ निश्चय केला होता आणि म्हणूनच माझी उमेदवारी त्या दिवशी मी दाखल केली होती। मी या जळगाव शहरातील प्रत्येक घटकाचा, या जळगाव शहरातील नागरिकांचा, या जनतेचा, तरुणांचा, माता भगिनींचा, ज्येष्ठांचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी त्या दिवशी दाखल केली होती आणि निश्चितच आजही माझी उमेदवारी कायम आहे। राहिला प्रश्न निवडणूक लढण्यासंदर्भातला, तर यापूर्वी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेपर्यंत माझा एक निरोप पोहोचवलेला आहे आणि तो कायम आहे की मला या जळगाव शहरासाठी काम करायचं आहे, जळगाव शहराच्या विकासासाठी काम करायचं आहे। माझी निवडणूक ही कुठल्या पक्षाविरुद्ध, कुठल्या व्यक्तीविरुद्ध, कुठल्या वृत्तीविरुद्ध नसून जो जळगाव शहराची गेल्या 25-30 वर्षापासून अवस्था झाली आहे ती सुधारण्यासाठी, जळगाव शहराची जी अविकसित शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे ती ओळख पुसण्यासाठी आणि जळगाव शहराला विकसित करून महाराष्ट्राच्या नकाशावरती स्वच्छ सुंदर शहर आणि प्रगतशील शहर ही ओळख निर्माण करण्यासाठी खरं तर माझी या ठिकाणची निवडणूक आहे। हो, सकाळी ऑलरेडी एक उमेदवार आहे, तुम्हाला विजयाचा किती विश्वास आहे? स्पर्धा एकमेकांमध्ये होणार आहे? मी बोललो या ठिकाणी मी माझ्या निवडणुकीचा अजेंडा कोणाच्या विरोधात म्हणून लोकांसमोर जाणार नाही आहे। मी जळगाव शहराच्या विकासासंदर्भातले प्रश्न आणि जळगाव शहरात उद्भवलेल्या समस्या या संदर्भातले आणि त्यावरती काढायचं या ठिकाणची समस्यांचं निराकरण, या संदर्भातले प्रश्न, जळगाव शहराच्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहे। आणि निश्चितच या जळगाव शहराची जनता मला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, आपलं मत देऊन मला उपकृत केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जळगाव शहराची संधी दिल्याशिवाय राहणार नाही। सकाळी आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, तडजोड सुद्धा झाल्याची माहिती मी यापूर्वीच आपल्याला बोललेलो आहे की आदरणीय पक्षप्रमुखांना माझ्या विजयाची खात्री आहे, म्हणून ते मला माघार घेण्यासंदर्भात सूचित करणार नाही। त्याचप्रमाणे माझ्या पक्षप्रमुखांनी मला उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात या ठिकाणी सूचित केलेलं नाही किंवा मला तशा पद्धतीचे या संपर्कप्रमुखांनी तसे आदेश दिले, संपर्कप्रमुखांनी मला सूचना पण दिल्यात, परंतु मी त्यांना सांगितलं की मला निवडणूक लढायची आणि मला निवडणूक लढू द्या, निश्चितच मी या ठिकाणी विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही। दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबतची तडजोड सकाळी चर्चा झाल्याची माहिती होती, तुम्हाला महापालिकेत 5 वर्ष महापौर द्यायचं, पण तुम्ही माघार घ्यायची अशी चर्चा झाली होती, नेमकी वस्तुस्थिती काय कधी? निवडणुकीमध्ये असं असतं की मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षात 2-2 इच्छुक असतात, कोणाला एकाला उमेदवारी मिळते आणि त्याप्रमाणे ज्यांना उमेदवारी मिळाली, मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी न थांबता या ठिकाणी निवडणूक लढतो आहे। राहिल्या या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतली चर्चा आपल्यापर्यंत आल्या, त्या माझ्यापर्यंत आल्या नाही किंवा तशा पद्धतीचे माझ्यापर्यंत कुठलेही निरोप आले नाहीत आणि म्हणूनच मला त्या संबंधाशी घेणं देणंही नाही किंवा त्या काय गोष्टी झाल्या किंवा काय या ठिकाणच्या बाहेर अफवा पसरवलेल्या त्या संदर्भातही मला माहिती नाही आहे, परंतु मी निवडणूक रिंगणात कायम आहे आणि निवडणूक लढणारच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.